आज आपण काय बनवतोय? आज आपण कोथिंबीरची वडी बनवतोय. येस, सुरुवात करू. ठीक आहे. एक दड्डी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुतली त्याला आणि नितळ ठेवली. पाणी नितळ की मग कोथिंबीर मध्ये पाणी राहत नाही. मग आपण ती बारीक चिरून घेतली. ठीक आहे. जास्त बारीक नाही चिरली, ओबडधोबडच चिरली, पण चिरायची बारीक. ठीक आहे. आणि पाणी आपण म्हणजे पहिले कोथिंबीर धुवून नितळ त्याच्यामुळे ठेवली, कारण कोथिंबीर वडीमध्ये जास्त पाणी राहू नये. हो बरोबर. म्हणजे आपल्या वड्याला जास्त बेसन पीठ बसत नाही, बरोबर ना? बरोबर. ठीक आहे. आपण साहित्य टाकू. हिरवी मिरचीचा ठरडा आहे, 8-9 हिरव्या मिरच्या आहेत, एक छोटी थोडी लसूण आहे, अर्धा चमचा जिरी आहे, ओबडधोबड वाटली, पाणी न टाकता. ओके. आता ते याच्यात टाकायचे मिरची. ठीक आहे. बस ग आई. त्याच्यानंतर 1 चमचा ओवा आहे, 2 चमचे घरचा काळा मसाला आहे, 2 चमचे पांढरे तीळ आहे, 1.5 चमचा जिरी पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, हे पण टाकायचं. तर त्याच्यानंतर 2 चमचे तेल टाकायचं. ठीक आहे. तेल का टाकायचं गाई? ते चांगले जीव होण्यासाठी, मऊ पडण्यासाठी. म्हणजे वड्या मऊ पडाव्या म्हणून तेल टाकायचं का? वडे मऊ पडावं म्हणून. ठीक आहे. आता हे सगळे जीव काढून घ्यायचं आपण. म्हणजे सगळ्यात पहिले आपण हिरवी मिरचीचा खरडा, त्याच्यानंतर सगळे मसाले मीठ वगैरे टाकून एकजीव कालवतोय आता, बरोबर? काढून आता. हा, बेसन पीठ वगैरे सगळ्यात शेवटी टाकायचं ना? सगळे शेवटी टाकायचं, कारण याच्यात मीठ टाकले ना, कोथिंबीरला पाणी असतं, मिठाने पाणी सुटतं. मग अगोदर एक जीव करून घ्यायचं, मग जसं लागेल तसं पीठ टाकायचं. ठीक आहे. म्हणजे कोथिंबीरला पाणी सुटावं म्हणून पहिले सगळं टाकून घेतलं, बरोबर? पहिलं सगळं टाकून घेतलं आणि एक जीव करून घ्यायचं. ठीक आहे. हे पाऊण वाटी तांदळाचं पीठ आहे, त्यातली आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकू. तांदळाचं पीठ टाकली की वडी तुरतुरीत होती छान. तर तुम्ही आठवणीने तांदळाचं पीठ टाका. तांदळाचं पीठ ऍक्च्युली टाकलं की कुरकुरीपणा येतो ना कुठल्या पण गोष्टीला. कुठलं पण ह्याला लागलं तर परत टाकू पण आता अर्धीच वाटी टाकू. ठीक आहे. ते पण मिक्स करून घ्यायचं का? हो, ते पण इंजीव करून घ्यायचं. ठीक आहे. आता हे तांदळाचं पीठ 1 वाटी घेतले. तांदळाचं का डाळीचं? सॉरी, डाळीचं पीठ 1 वाटी, सॉरी. तर ते पण टाकायचं, पण जसं लागेल तसं टाकायचं. मळत शिल्लक राहिलं तर दाखवते मी तुम्हाला. ठीक आता आहे. आपण मळून घेऊ पहिल्यांदा, किती लागते बघू. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एकसाथ पीठ नाही टाकायचं ना, थोडं थोडं करत टाकायचं? हो, थोडं थोडं करत टाकायचं. आपल्याला कळतं ना किती टाकायचं. लय घट्ट बी नाही ठेवायचं, लय पातळ पण नाही करायचं. ठीक आहे. आता आपण अजून पीठ टाकू, कारण पीठ लागते त्याला. ठीक आहे. म्हणजे आई कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत त्या बिना पाण्याच्याच मळायच्या ना? हो, बिना पाण्याचे मळायचं. कारण पाणी अजिबात नाही टाकायचं त्यात. कारण कोथिंबीरला पहिलेच पाणी असतं. हो, पहिलंच पाणी असतं. परत हिरवी मिरचीचा खरडा टाकतो, त्याला पाणी सुटतं, मिठाने पाणी सुटतं. त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही, त्यातच मळायचं फक्त. चांगलं असं एक जीव मळून घ्यायचं. पाण्याची खरंच गरज पडलीच नाही. नाही पडली. असं छान मळून घ्यायचं. पीठ छान मळून झाले. 1 वाटी पीठ लागलं. आपण 1.5 वाटी घेतली होती, पण गरज नाही पडली, 1च वाटी टाकले पीठ. ठीक आहे. आता आपण गोळा करून घेऊ. थोडं तेलाचा हात लावू. याचे लगेच गोळे करून घ्यायचे, नाही तर पिठाला पाणी सुटतं, पातळ होतं म्हणून पीठ. ठीक आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासून काय केलं, पहिले सगळं कोथिंबिरीच्या वडीचं पीठ वगैरे मळून घेतलं. हो. आणि मग शेवटी तेल लावून आता आपण गोळे करतोय आणि आता ह्याला वाफवायचंय, बरोबर? हो.
ठीक आहे. अशा टाईपचे गोळे करायचे ना. हम्म. हात काढ. हा. ठीक आहे. आता आपण काय करतोय? आता आपण तेल लावतोय बाळा स्टीमरला. हम्म. हे बघ, असं तेल लावून घ्यायचं चांगलं. स्टीमर नसेल तर कढईमध्ये जरी वड्या वापरल्या तरी चालेल. त्याच्यामध्ये चाळून ठेवून वड्या ठेवा. आता वडी ठेवायची आपण वाळलेली. ठीक. तेल छान लावून घेतले. त्या वड्या ठेवायच्या. हे बघ, अशा ठेवून द्यायच्या वड्या. ठीक आहे. मग आता ह्याला काय करायचं? आता वाफवर ठेवायचं. पाणी गरम करत ठेवले. बघू. हे बघ. हा, इथे पाणी गरम करायला ठेवलंय. पहिले म्हणजे पाणी पहिलेच गरम करायला ठेवायचं का? हो, मी लवकर वापरतात ना वडे. ठीक आहे. मग त्याला किती वेळ वापरायचं? 15-20 मिनिटं वाफवायचे. ठीक आहे. वाफून झालं की मला बोलव मग. हो. आई वड्या वाफतात तोपर्यंत काहीतरी टिप्स सांग की. टिप्स सांगायची म्हणजे काय सांगू का, कोथिंबीर धुतली ना की नितळ ठेवायची. तर त्याच्यात पाणी असतं, पाणी पूर्ण निथळून द्यायचं. नाही तर मग त्याच्यात पाणी राहिलं ना पीठ जास्त लागतं त्याला, मग वडीला कोथिंबीरीला. मग पीठ जास्त टाकले की वडी चांगली लागत नाही. हा, पिटाळ पिटाळ लागतं ना. पिठाला लागते. मग चांगली कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि कोथिंबीर पण लागायला पाहिजे आपल्याला खाताना. त्यासाठी कोथिंबीर चांगली निथळून घ्यायची, मग चिरायची आणि मग त्यात लागलं तसं पीठ कालवायचं. हा, म्हणजे बेसन पीठ पण एकसाथ नाही टाकायचं ना. एकसाथ नाही टाकायचं. जसं लागेल तसं टाकायचं. जसं लागेल तसं टाकायचं. ठीक आहे. मी ऍक्च्युली टिप्स तुला ह्याच्यामुळे विचारल्या कारण की ना ऍक्च्युली आमच्या आईच्या हातची कोथिंबीर वडी खरंच छान बनते. म्हणजे वड्या, चटणी हे सगळं बनवण्यामध्ये ती एक्सपर्ट आहे. मग त्याच्यामुळे म्हणलं की तिच्या पद्धतीने एकदा तुम्हाला सांगावं की कसं ती नक्की बनवते किंवा काय फॉलो करते. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल ना तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत कोथिंबीर वड्या वाफतायत. वाफल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कट करून पण दाखवतो आणि आपण त्याला तळणार पण आहोत. बरोबर ना? हो, बरोबर. तळायच्या वड्या. ठीक आहे. झाल्या काय वड्या? हो, झाल्या बाळा. ये दाखवते तुला. अशा छान पातळ कापायच्या आणि नंतर मग फ्राय करून घ्यायच्या आणि गार झाल्यानंतरच वड्या कापायच्या. हा, नाही तर वड्या तुटतात ना. हा, वड्या तुटतात नाही तर. ठीक आहे. ॲक्च्युली काय झालं ना, अगेन द सेम की माझ्याकडनं असं होतं कधी कधी की मी रेकॉर्ड करायला स्टार्ट करते पण कॅमेऱ्याचं बटन ऑन करायला विसरून जाते. तर यावेळेस पण तसंच झालं की कॅमेऱ्याचं बटन मी ऑन नाही केलं. पण खूप सिम्पल आहे. वड्या वाफवल्याच्या नंतर तुम्ही फक्त त्याला गार झाल्याच्या नंतर कापून घ्या. बरोबर? बरोबर. ठीक आहे. आता काय करायचं? आता फ्राय करून घ्यायच्या. ठीक आहे. पॅन ठेवलाय, त्याच्यात थोडंसं तेल टाकले. आता आपण त्यात वड्या ठेवू. एका बाजूने चांगल्या परतून घ्यायच्या वड्या आणि मग पलटी मारायच्या. तोपर्यंत पलटायच्या नाही. आणि त्याला तळल्या वड्या तर तेल जास्त राहतं वडीमध्ये, तेलकट होतात. त्यासाठी वड्या तळायच्या नाही, अशा फ्राय केल्या तरी चालतं. तळायच करा किंवा मी लोकांना बघितलंय ते असं डायरेक्ट कढईत टाकून तळून घेतात ना. आपण नाही करत ना तसं. आपण नाही करत तसं, कारण तेल राहतं कढईमध्ये वडीमध्ये. ठीक आहे. म्हणजे आता ह्याला पहिले थोडंसं पॅन मध्ये तेल टाकलं तू. ह्या पॅनच्या जागी तवा वगैरे घेतला तरी चालतं? तवा घेतला तरी चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पॅन असेल ते पॅन घेऊ शकतात, तवा घेऊ शकतात. फक्त आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून वड्या एक ठेवायच्या आणि एका बाजूने पहिले खरपूस भाजून घ्यायच्या. चांगले भाजून घ्यायच्या, मग पलटी मारायच्या. तोपर्यंत नाही पलटायच्या. ठीक आहे. एका बाजूने भाजून झालं की मला सांग, मग मी येते. हो. झाल्या काही? हो, झालं. एक पलटून बघू आपण, मग बाकीचे पलटून बघू झाले असेल तर. हो, झालं. ठीक आहे. मग आता सगळ्या पलटायच्या ना? हा, सगळ्या पलटायच्या. लिओ, नको आवाज करू बाळा. छान दिसतात. हा, छान झालं. अशा छान एका बाजूने भाजून घ्यायच्या, नंतर दुसऱ्या बाजूने भाजायच्या. मग छान.
अशा परतल्या की बिलकुल तेलकट नाही होत ना? नाही तेलकट नाही होत. थोडंसंच तेल लागतं. हो थोडंसं लागतं. आणि तेलकट जास्त खालीची त्रास होतो ना आपल्याला, त्यासाठी तळायचं नाही, अशा फ्राय करून घ्यायच्या. ठीक आहे. आता सगळ्याच आलटून पलटून लाल लाल भाजायचे ना? हो. ठीक आहे, झालं की मला सांग. हा सांग. झालं काय भाजून? हो छान झालेत, लाल भाजून झालेत. आता काढून घ्यायच्या आणि मग खायच्या. मग लाल झाले ठेवा, छान लाल झाले. दोन्ही बाजूने लाल भाजून झालेत. आता काढून घेऊ. छान दिसत. खा मग. तुला आवडते ना वडी? हा, नाही खरंच आईच्या हातच्या कोथिंबीरीच्या वड्या खूप छान असतात. अशा पद्धतीत आमच्या वड्या ह्या रेडी आहेत. तुम्ही पण एकदा रेसिपी ट्राय करून बघा. म्हणजे विदाउट फेल रेसिपी आहे. खूप छान वड्या झाल्यात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.